नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे नागरिकता। भारतीय संविधानाच्या भाग 2 मध्ये नागरिकता दिली आहे। आर्टिकल 5 ते 11 हे आर्टिकल नागरिकताच्या संबंधित आहे। तर एखाद्या देशाचे सदस्य म्हणजेच त्या देशाचे नागरिक देशाच्या साधन संपत्तीवर या देशाच्या नागरिकांचा अधिकार असतो। हे नागरिक मिळून आपला देश बनवतात आणि मग हे नागरिक आपल्या देशासाठी झेंडा, राष्ट्रीय गीत, राष्ट्रगान हे सर्व ठरवतात। म्हणजे प्राधान्य हे नागरिकांनाच दिलं जातं। भारतामध्ये पण भारतीय नागरिकांना काही विशेष अधिकार देण्यात येतात जे की इतरांना मिळत नाही। त्यामध्ये मूलभूत अधिकारांमधले कलम 15, 16, 19, 29 आणि 30 यामध्ये काय दिलंय ते आपण ज्यावेळेस मूलभूत अधिकार बघू त्यावेळेस बघू, फक्त एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर राजकीय अधिकारामध्ये मतदान करण्याचा अधिकार, निवडणूक लढवण्याचा अधिकार, तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असे संविधानिक पदे धारण करण्याचा अधिकार, हे सर्व अधिकार फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त होतात। मित्रांनो, आपल्या संविधानाने 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी आपलं संविधान लागू करण्यात आलं होतं, या तारखेपर्यंत कोण भारताचा नागरिक असेल याबद्दलच माहिती दिली आहे। आणि यानंतरसाठी संविधानाने भारताच्या संसदेला अधिकार दिलाय की संसद नागरिकतेबद्दल कायदा करू शकते। कलम 5 नुसार भारतात राहणारे म्हणजे त्यांच्याकडे भारताचा अधिवास आहे। आजकाल जसं आपण अधिवासचं डॉक्युमेंट काढतो डोमोसाईल, त्यावेळेस तशा डॉक्युमेंटची गरज नव्हती। जर व्यक्ती भारतात राहत असेल तर त्याच्याकडे भारताचा अधिवास आहे हे मानण्यात आलं। आणि यासोबतच तो व्यक्ती स्वतः किंवा त्याचे पालक म्हणजे आई वडील यापैकी कोणीही किंवा त्याचे आजी आजोबा यांच्यापैकी कोणी जर अनडिवायडेड भारतामध्ये म्हणजे आजचा भारत प्लस पाकिस्तान आणि प्लस बांगलादेश यापैकी कुठेही जन्मलेला असेल तर तो व्यक्ती भारताचा नागरिक आहे असं मानण्यात आलं। कलम 6 मध्ये पाकिस्तानमधून भारतात आलेल्यांच्या नागरिकतेबद्दल दिलंय। यानुसार जर व्यक्ती स्वतः किंवा त्याचे आई वडील या दोघांपैकी कोणीतरी किंवा त्याचे आजी आजोबा यापैकी कोणीतरी यांचा जन्म जर अविभाजित भारतामध्ये झाला असेल आणि यासोबत 19 जुलै 1948 ही तारीख फिक्स करण्यात आली। ॲक्च्युअल मध्ये या तारखेपासून परमिट सिस्टीम सुरू झाली होती। म्हणजे जर तुम्हाला देशाबाहेर जायचं असेल तर तुम्हाला परवानगी आवश्यक होती। तर यानुसार जर तो व्यक्ती या तारखेच्या आधी भारतामध्ये आला असेल तर त्याला भारताची नागरिकता डायरेक्ट मिळाली। त्याला त्यासाठी काही वेगळी प्रोसेस करायची गरज नव्हती। आणि जर समजा तो व्यक्ती या तारखेनंतर भारतात आला तर त्या व्यक्तीला आधी भारतामध्ये 6 महिने राहावं लागेल आणि त्यानंतर नोंदणी करून
त्याला भारताची नागरिकता मिळेल. तर अशा प्रकारे पाकिस्तानमधून भारतात आलेल्यांना नागरिकता मिळाली. कलम 7 मध्ये जे लोक भारतामधून पाकिस्तानमध्ये गेले आणि पाकिस्तानमधून पुन्हा भारतात वापस आले अशा लोकांच्या नागरिकतेबद्दल दिलंय. समजा संबंधित व्यक्ती 1 मार्च 1947 यानंतर पाकिस्तानमध्ये गेला, तर अशा व्यक्तीची नागरिकता ही रद्द केली जाते. पण तो व्यक्ती पाकिस्तानमधून पुन्हा भारतात परतला, तर अशा वेळेस त्याला 6 महिने भारतामध्ये राहावं लागेल आणि त्यानंतर अर्ज करून नोंदणीद्वारे त्याला भारताची नागरिकता दिली जाईल. कलम 8 हे अविभाजित भारताबाहेर राहणारे जे भारतीय वंशाचे लोक आहेत यांच्या नागरिकतेबद्दल माहिती देतं. या कलमनुसार संबंधित व्यक्ती स्वतः किंवा त्याचे पालक म्हणजे आई वडील या दोघांपैकी कोणी एक किंवा आजी आजोबा यांच्यापैकी कोणी एक जर अविभाजित भारतामध्ये जन्मलेला असेल तर अशा व्यक्तीस तो ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या भारतीय दूतावासात नोंदणी करून त्याला भारताची नागरिकता मिळू शकते. कलम 9 नुसार जर एखादा व्यक्ती दुसऱ्या देशाची नागरिकता स्वीकारत असेल तर अशा केसमध्ये संबंधित व्यक्तीची भारतीय नागरिकता ही रद्द केली जाते. कलम 9 नुसार आपण म्हणू शकतो की भारत दुहेरी नागरिकता मानत नाही. यावर प्रश्नही येऊ शकतो. कलम 10 नुसार कलम 5 ते 9 या अंतर्गत ज्या व्यक्तींना भारतीय नागरिकता मिळाली आहे अशा व्यक्तींची नागरिकता भविष्यातही कायम असेल. आणि कलम 11 नुसार भारताच्या संसदेला नागरिकतेबद्दल कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आणि याच अधिकाराचा वापर करून 1955 मध्ये नागरिकत्व अधिनियम पास करण्यात आला. या कायद्यानुसार भारतामध्ये जन्म, वंश, रजिस्ट्रेशन, नैसर्गिकरित्या तसेच नवीन भूभागाचा समावेश हे सर्व उपाय करून
नागरिकता मिळू शकते। तर पहिले आहे भारतामध्ये जन्म घेणारे। ज्या बाळांचा जन्म 26 जानेवारी 1950 पासन 1 जुलै 1987 या दरम्यान झाला असेल, ते सर्व भारताचे नागरिक मानले जातील आणि याकरता दुसरी कोणतीच प्रोसेस करायची गरज नाही। त्यानंतर 1 जुलै 1987 नंतर 3 डिसेंबर 2004 पर्यंत ज्यांचा जन्म भारतामध्ये झाला असेल, त्यांच्या पालकांपैकी म्हणजे आई वडील या दोघांपैकी कोणीतरी एक भारताचा नागरिक पाहिजे। त्याच वेळेस तो व्यक्ती भारताचा नागरिक मानला जाईल। आणि यानंतर म्हणजे 3 डिसेंबर 2004 ज्यांचा जन्म यानंतर झालाय, त्यांचे आई आणि वडील हे दोघं भारताचे नागरिक पाहिजे, तरच ते बाळ जन्माने भारताचा नागरिक आहे हे मानलं जाईल। पुढचा प्रकार आहे वंश परंपरेने मिळणारी नागरिकता। तर ज्यांचा जन्म हा भारताबाहेर होतो, त्यांना या प्रकारे नागरिकता घेता येते। समजा बाळाचा जन्म हा 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 या दरम्यान झाला असेल, तर त्या केसमध्ये बाळाचे वडील हे भारतीय नागरिक पाहिजे। आणि असं झाल्यास त्या मुलाला नागरिकता मिळते। दहा डिसेंबर 1992 नंतर आणि 3 डिसेंबर 2004 पर्यंत ज्यांचा जन्म झाला असेल, अशा व्यक्तींमध्ये आई किंवा वडील या दोघांपैकी कोणी एक पण जर भारतीय असला, म्हणजेच नागरिक असला, तर अशा केसमध्ये त्यांच्या बाळाला नागरिकता मिळते। पण 3 डिसेंबर 2004 पासून वंश परंपरेने मिळणाऱ्या नागरिकतेसाठी 1 वर्षाच्या आत नवीन जन्मलेल्या बाळाचं संबंधित देशाच्या भारतीय दूतावासात रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे। या केसमध्ये एक कंडिशन बनते, समजा एका बाळाला वंश परंपरेमुळे भारताची नागरिकता मिळाली आणि त्याचा जन्म दुसऱ्या देशात झालाय, त्यामुळे त्याला दुसऱ्या देशाची नागरिकता पण मिळाली, तर अशा केसमध्ये त्या बाळाकडे 2 नागरिकता होतील। मग ज्यावेळेस तो मुलगा 18 वर्ष कंप्लीट करतो, त्यावेळेस 6 महिन्याच्या आत त्याला दुसरी नागरिकता ही सोडावी लागते। नाहीतर त्याची भारतीय नागरिकता ही रद्द केली जाते। यापुढचा प्रकार आहे रजिस्ट्रेशन। रजिस्ट्रेशनद्वारे नागरिकता मिळवण्यासाठी
भारतीय वंशाचा व्यक्ती सात वर्षापासून भारतात राहत असेल किंवा भारतीय वंशाचा व्यक्ती भारताबाहेर राहत असेल किंवा 7 वर्षापासून भारतात राहणारा व्यक्ती आणि त्याचं लग्न हे भारतीयासोबत झालं असेल किंवा भारतीय नागरिकाचे मुलं किंवा असा व्यक्ती जो की भारतामध्ये 12 महिन्यांपासून राहतोय आणि त्याचे आई किंवा वडील या दोघांपैकी कोणी एक पूर्वी भारताचा नागरिक असेल किंवा तो 12 महिन्यांपासून भारतात राहतोय आणि त्याच्याकडे 5 वर्षांपासून OCI कार्ड असेल, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे कार्ड, जे की भारतीय वंशांच्या लोकांना मिळतं. तर या सर्व कंडिशन पैकी कोणती एक कंडिशन जो व्यक्ती पूर्ण करत असेल त्या व्यक्तीला रजिस्ट्रेशन करून भारताची नागरिकता मिळू शकते. पुढचा प्रकार आहे नैसर्गिकीकरण. यामध्येही अर्ज हा करावाच लागतो, फक्त नावच नैसर्गिक आहे. तर यानुसार परदेशी नागरिक जे की मागील 14 वर्षात 11 वर्ष भारतात असतील आणि यापैकी मागील 12 महिने हे सलग भारतात असतील कंटिन्यू, यासोबत त्यांना भारताच्या राज्यघटनेतील ज्या 22 भाषा दिल्या आहेत त्यापैकी कोणती एक भाषा येत असेल, सोबतच चांगल्या चरित्र्याचे असतील, तर अशा व्यक्तीस अर्ज करून नैसर्गिकरित्या भारताची नागरिकता घेता येते. पुढचा प्रकार आहे नवीन भूभागाचा भारतामध्ये समावेश करणे. ज्यावेळेस भारतासोबत नवीन प्रदेश हा जोडला जातो त्यावेळेस त्या नवीन प्रदेशातील नागरिकांनाही भारतीय नागरिकता ही दिली जाते. याचं उदाहरण बघायचं झालं तर सिक्कीम असेल, जे की भारतासोबत जोडण्यात आलं आणि तेथील नागरिकांनाही भारताचा नागरिक बनवण्यात आलं. जशी नागरिकता मिळवता येते तशीच ती रद्दही होते. मुख्यतः 3 प्रकारे नागरिकता रद्द केली जाते. पहिला प्रकारे त्याग करणे. यामध्ये व्यक्ती स्वतःहून स्वतःची नागरिकता सोडून देतो. दुसरा प्रकार आहे समाप्ती. ज्यावेळेस एखादा व्यक्ती
दुसऱ्या देशाची नागरिकता स्वीकारतो, अशा वेळेस भारताची नागरिकता ही रद्द केली जाते। म्हणजेच समाप्त होते। आणि तिसरा प्रकार आहे वंचित करणे। ज्यावेळेस एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाने भारताची नागरिकता मिळवतो, तर अशा केसमध्ये संबंधित व्यक्तीची नागरिकता ही काढून घेतली जाते। तर अशा प्रकारे नागरिकता ही रद्द होते। यासोबतच ज्या देशामध्ये भारतीय नागरिकांना नागरिकता देत नाही, भारतीय व्यक्तींना, तर अशा केसमध्ये भारतीय त्या देशाच्या व्यक्तींना भारतीय नागरिकता ही दिली जात नाही। आपण नागरिकता अधिनियम कव्हर केला, त्यामध्ये ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या त्या बघणार आहोत। तर पहिली दुरुस्ती 1986 मध्ये करण्यात आली। या वर्षी जे जन्माने नागरिकता मिळते ती कठीण करण्यात आली। आपण ऑलरेडी बघितलंय की 87 नंतर ज्या बाळांचा जन्म भारतामध्ये झाला असेल त्या बाळांच्या आई किंवा वडील या दोघांपैकी कोणी एक व्यक्ती भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे। त्याच वेळेस त्या बाळाला भारताचं नागरिक मानलं जाईल। समजा जर एक फॉरेनर कुटुंब आहे, ते भारतामध्ये फिरायला आलंय आणि त्यावेळेस त्यांना बाळ झालं, तर त्यांना भारताची नागरिकता मिळणार नाही। पण एक फॉरेनर आहे, तो भारतामध्ये आलाय आणि त्याने भारताच्या कुठल्या तरी मुलीसोबत लग्न केलं आणि त्यानंतर त्यांचं बाळ जन्माला आलं, मग अशा वेळेस त्याची आई भारतीय असेल, त्यामुळे त्या बाळाला भारताचं नागरिकत्व देण्यात येईल। पुढची दुरुस्ती 1992 मध्ये करण्यात आली। यावेळेस वंशाने जी नागरिकता मिळते त्यामध्ये बदल करण्यात आले होते। तर जसं आपण बघितलंच होतं की यावेळेसपासनं जो अधिकार वडिलांना होता तोच अधिकार आईला पण देण्यात आला। म्हणजे वडील किंवा आई जर भारताचा नागरिक असेल तर त्यांच्या बाळाला वंशाप्रमाणे नागरिकता मिळू शकते। उदाहरणार्थ, जर समजा महेश नावाचा व्यक्ती बाहेर देशात काम करतोय, त्या ठिकाणी त्याने लग्न केलं आणि त्याला बाळ झालं, तर 1992च्या आधी त्या बाळाला भारताचं नागरिकत्व वंशाप्रमाणे मिळवता येत होतं। पण समजा राणी नावाची मुलगी दुबईमध्ये काम करते, त्या ठिकाणी तिने लग्न केलं, तिला बाळ झालं, त्यावेळेस अशा केसमध्ये 1992च्या आधी त्या बाळाला भारताचं नागरिकत्व वंशाप्रमाणे मिळायचं नाही। म्हणून हीच समस्या टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आणि 1992 नंतर राणीच्या मुलालाही भारताचं नागरिकत्व वंशाप्रमाणे मिळू शकतं। पुढची दुरुस्ती 2003 मध्ये करण्यात आली। यावेळेस बेकायदेशीर प्रवासी ही संकल्पना देण्यात आली। जे व्यक्ती भारतामध्ये विनापरवानगी येतात त्यांना बेकायदेशीर प्रवासी मानलं जातं। आपण ज्यावेळेस दुसऱ्या देशामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला त्या देशाची परवानगी घ्यावी लागते, यालाच आपण विजा म्हणतो। हा विजा काहीतरी मुदतीसाठी मिळतो। मुदत संपल्यावर पण जर आपण त्या देशात राहत असणार तर आपल्याला बेकायदेशीर प्रवासी किंवा इंग्लिशमध्ये इल्लीगल मायग्रंट मानलं जाईल। किंवा काय होतं, जसा सलमान खान बजरंगी भाईजान या पिक्चरामध्ये विनापरवानगी पाकिस्तानमध्ये गेला होता, तशाच प्रकारे जे लोक विनापरवानगी भारतामध्ये येतात त्यांनाही बेकायदेशीर प्रवासी मानलं जातं। अशा बेकायदेशीर प्रवासींच्या मुलांना, मुलगा असो की मुलगी, भारताची नागरिकता मिळणार नाही। दुरुस्ती 2003 मध्ये झाली होती आणि लागू 2004 पासून करण्यात आलं।
जर आपण यानंतर एखाद्या बेकायदेशीर प्रवासी सोबत लग्न केलं असेल आणि आपल्याला मूलबाळ झालं तर त्याला भारताची नागरिकता देता येणार नाही। याच वेळेस NRC ची पण तरतूद करण्यात आली। नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, जे भारताचे नागरिक असतील त्यांची नोंदणी करणे। 2005 मध्ये ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया OCI कार्ड योजना सुरू करण्यात आली। असे व्यक्ती जे वंशाने भारताची नागरिकता घेण्यासाठी पात्र असतात त्यांना हे कार्ड देण्यात येतं। यांना विशेष अधिकार देण्यात येतात, जसं यांना विजा लागत नाही, हे कितीही काळ भारतामध्ये राहू शकतात, यांना पर्यटन स्थळांवर जास्तीचा दर आकारला जात नाही, यांना शैक्षणिक संस्थांमध्ये ऍडमिशनसाठी सवलती मिळतात, फक्त यांना मतदानाचा अधिकार मिळत नाही, शेतजमिनी घेता येत नाही, तसेच यांना निवडणूक लढवता येत नाही, इतर संविधानिक अधिकार यांना मिळत नाही। 2015 मध्ये OCI यासोबत PIO योजना ही एकत्र करण्यात आली। PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, भारतीय वंशाचे लोक। आता यामध्ये काहीच गर्व करायची गोष्ट नाही आहे। आपण म्हणतो गुगलचा CEO भारतीय वंशाचा आहे किंवा इंग्लंडचा प्रधानमंत्री भारतीय वंशाचा होता, पण हे बाहेर देशात जाऊन सेटल झालेले लोक आहे। पाकिस्तानातील जे नागरिक आहे ते पण भारतीय वंशाचेच मानले जातील, बांगलादेशचे नागरिक ते पण भारतीय वंशाचेच मानले जातील। भारताच्या लोकांना भारतामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही आणि त्यामुळे ते बाहेर जाऊन सेटल होतात, तिथे काम करतात आणि आपल्याला फुलवण्यासाठी हे राजकारणी म्हणतात भारतीय वंशाचे लोक याचा CEO आहे, त्याचा CEO आहे। अरे भारतीय नागरिकांना तुम्ही ऑपॉर्च्युनिटी देत नाही आणि तुम्ही हे उगाच फालतूगिरी करत बसतात। तर नागरिकांसाठी काम करा, उगा नागरिकांना फुलवत नका बसू। 2019 मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली त्याला आपण CAA म्हणून ओळखतो। हे सेमच आहे, नागरिकता दुरुस्ती अधिनियम किंवा सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट। यामध्ये दिलंय की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशांमधनं जे हिंदू, जैन, बुद्ध, पारसी, सिख आणि ख्रिश्चन या धर्मातील लोक आले असतील त्यांना नैसर्गिकरित्या भारताची नागरिकता मिळवण्यासाठी जी 11 वर्षाची मुदत असते ती कमी करून 5 वर्ष करण्यात आली। यासाठी एक कट ऑफ डेट देण्यात आली, ती म्हणजे 31 डिसेंबर 2014। तर या दुरुस्तीनुसार जे व्यक्ती 31 डिसेंबर 2014च्या आधी भारतामध्ये आले असतील या 3 देशांमध्ये आणि ह्या धर्मांपैकी, त्यांना या दुरुस्तीनुसार भारताची नागरिकता देण्यात येईल। यामध्ये मुस्लिम नव्हते। पण यावेळेस जो इश्यू झाला होता तो NPR मुळे झाला होता। NPR मध्ये काय असतं, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, जे लोक भारतामध्ये राहतात त्यांची नोंदणी, राष्ट्रीय रहिवासी नोंदणी, तर सांगण्यात काय आलं होतं, NRC आणि NPR केला जाईल, त्यामुळे तुमची नागरिकता चेक होईल। आता भारतामध्ये अशी कंडिशन आहे की काही लोक पुलाखाली राहतात, काही लोक फुटपाथवर राहतात, त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असतील किंवा ज्यांचे पुरांमध्ये सर्व घरदार वाहून गेलं त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असतील, मग ते भारताचे नागरिक नाहीत का? मग त्यावर सांगण्यात आलं 2019 चा जो दुरुस्ती कायदा आहे त्यानुसार या धर्माच्या लोकांना तर नागरिकता मिळणारच आहे, पण मुस्लिम यामध्ये नव्हते, मग मुस्लिमांना नागरिकता कशी मिळेल? आणि त्यावरूनच हा सगळा गोंधळ झाला होता। अशीच NRC असममध्येही करण्यात आली होती।
आज जो आपण बांगलादेश बघतो तो अगोदर पूर्वी पाकिस्तान होता आणि आताचा पाकिस्तान ह्या पूर्वी पाकिस्तानवर अत्याचार करायचा। त्यामुळे या पूर्वी पाकिस्तानमधून अनेक लोक बेकायदेशीररित्या भारतामध्ये येऊन आजूबाजूच्या राज्यांमध्ये बसू लागली। त्यामुळे त्या राज्यांमध्ये समस्या निर्माण झाल्या। अशाच समस्या असममध्येही झाल्या। त्यामुळे असम करार करण्यात आला। यानुसार जे लोक 1 जानेवारी 1966 याआधी भारतामध्ये आले असतील त्यांना भारताचं नागरिक मानलं जाईल। जे लोक या तारखेनंतर पण 24 मार्च 1971 याआधी भारतामध्ये आले असतील त्यांना भारताचं नागरिक मानलं जाईल, पण मतदानाचा अधिकार 10 वर्षानंतर मिळेल। ही तारीख का डिसाईड केली तर या तारखेला भारत पाकिस्तान युद्ध संपलं होतं आणि नवीन बांगलादेश तयार झाला होता। आणि 24 मार्च 1971 या तारखेनंतर जे भारतामध्ये आले असतील त्यांना भारताचं नागरिक मानलं जाणार नाही। त्यांना पुढे डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल। आता इथे समस्या काय निर्माण झाली, यांना बांगलादेशही परत घ्यायला तयार नाही आणि भारतही यांना नागरिकता द्यायला तयार नाही आणि हीच मोठी समस्या भारतापुढे निर्माण झाली आहे। तर अशा प्रकारे नागरिकता हा टॉपिक आपण बघितला। आय होप तुम्हाला समजला असेल।